श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 21 जून 2024 वार शुक्रवार म्हणजेच परवा या दिवशी आलेली आहेत ज्येष्ठ पौर्णिमा. या ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा या नावाने ओळखलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. वटपौर्णिमा ही अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी व्रत करून वटवृक्षाची पूजा करत असतात. हा दिवस साक्षात माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी यांच्या पूजेसोबतच आपल्या घरामध्ये विशेष असे प्रभावी उपाय आणि सेवा केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सुंदर आणि प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा हा उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण आपल्या घरात केला तर एका रात्रीत आपलं फुटकं नशीब जे आहे तर ते बदलून जाईल. आयुष्यात सोन्यासारखे दिवस येईल, आयुष्याचं सोनं होईल आणि घरामध्ये अखंड धनसंपत्ती, पैसा हा टिकून राहील. असा हा उपाय आज व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथी जी आहे तर त्या तिथीला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी बघा आपल्या घरामध्ये सत्यनारायण केले जाते, त्याचबरोबर माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. म्हणून आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. हा दिवस लक्ष्मीला समर्पित आहे, तर हा उपाय आपल्या घरात केल्याने माता लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती सदैव आपल्या घरावरती राहील. आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी असेल, सतत पैशांची चणचण भासत असेल किंवा घरामध्ये काही दोष असेल आणि हे दोष असल्यामुळे आपल्या कुटुंबावर त्याचे वाईट परिणाम होत असेल, आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, घरामध्ये सतत आजारपण असेल, नकारात्मकता असेल, काही पितृदोष असेल, तर या सारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी हा आंब्यांच्या पानांचा उपाय जो आहे तर तो खूप प्रभावी मानला जातो. म्हणून प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला हा उपाय आपल्याला करायचा आहे. पहा, आपल्याला हा उपाय करण्यासाठी फक्त आंब्याची 11 पाने जी आहेत तर ती लागणार आहेत. आपल्याला 11 आंब्याची पानं आणायची आहेत. ही पानं फक्त घेताना चांगली घ्यायची आहेत. कुठेही किडलेली किंवा चिरलेली, फाटलेली अशी पानं तुम्हाला घ्यायची नाहीत. आंब्याची पानं तुम्हाला घरी आणायची, स्वच्छ धुवून काढायची. यानंतरनं या आंब्यांच्या पानांचं तुम्हाला तोरण बनवायचं आहे. 11 आंब्याची पानं घ्यायची आणि त्याचं तुम्हाला तोरण बनवायचं आहे. तोरण तुम्ही बनवल्यानंतरनं थोडंसं कुंकू घ्यायचं, कुंकवात पाणी टाकायचं, मिक्स करायचं, अगरबत्तीची एक काडी घ्यायची. प्रत्येक पानावरती तुम्हाला महालक्ष्मी प्रसन्न असं तुम्हाला लिहायचं आहे. प्रत्येक पानावरती महालक्ष्मी प्रसन्न, वरती महालक्ष्मी लिहायचं, खाली प्रसन्न असं लिहायचं. यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, हे तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला लावायचं आहे. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि अशावेळी ती आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत असते. आणि यामुळे आपण जर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती असं तोरण जर लावलं तर आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा आहे तर ती संपूर्ण घरातून बाहेर जाते आणि यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मीही आकर्षित होते. ज्या घरामध्ये अलक्ष्मी असेल किंवा ज्या घरामध्ये बघा खूप घाण असते, कचरा असतो, जिथे जे घर जे अस्वच्छ असतं, कधीही स्वच्छ नसतं, त्या घरात कधीही लक्ष्मी प्रवेश करत नाही. म्हणून त्या घरातल्या पुरुषाने कितीही काम केले, कितीही कष्ट केले, परंतु त्या घरात अस्वच्छता असेल तर त्या घरात कधीही लक्ष्मी टिकत नाही. म्हणून आपलं घर हे नेहमी स्वच्छ असायला हवं. तर असं हे तोरण आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. हे आपल्या घराकडे लक्ष्मीला आकर्षित करेल आणि आपल्या घरात काही दोष असेल तर ते दोष जे आहेत तर ते घरातून निघून जातील. कारण पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पानं जी आहेत तर ती खूप शुभ मानली जातात. आंब्याच्या पानांपासून तर आंब्याची लाकडं जी आहेत तर त्यांची पूजा जी आहे तर ती केली जाते. आंब्याच्या पानांचा उपयोग जो आहे तो फक्त शुभ कार्यातच होतो आणि आंब्याची पानं आणि लाकडांशिवाय हवनासह इतर सर्व पूजा जी आहे तर ती अपूर्ण राहत असते. आणि हे तोरण तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावरती लावल्यानंतरनं
ते तुम्हाला फक्त 2च दिवस ठेवायचं आहे. तिसरे दिवशी हे तोरण आपण लगेच काढून घ्यायचं आहे. हे तोरण सुकल्यानंतर ना आपल्या घरात नकारात्मकता जी आहे तर ती येत असते, नकारात्मक ऊर्जा येत असते. यामुळे कधीही सुकलेले तोरण हे घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं नाही. 2 दिवसानंतर तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे आणि निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. तर असा हा एक प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा आंब्यांच्या पानांचा हा उपाय खूप महत्त्वाचा आणि प्रभावी सांगितला गेलेला आहे. या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून व्यक्तीला आणि कुटुंबाला मुक्ती मिळते. भाग्य उजळण्यासाठी सुद्धा आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्यांच्या पानांचा हा उपाय खूप प्रभावी ठरतो. सोबतच घरामध्ये भांडण होत असेल, नवरा बायकोची भांडणं असेल किंवा कुटुंबामध्ये अनेक सदस्य राहतात, एकमेकांचे दुश्मन बनलेले आहे, सतत वाद विवाद, घरामध्ये अशांतता असेल, आर्थिक संकट असल्यास तुम्हाला काय करायचं आहे बघा. योगायोगाने ही वटपौर्णिमा शुक्रवारी आलेली आहेत आणि हा उपाय देखील आपण शुक्रवारीच करू शकतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक ग्लास घ्यायचा आहे, ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि 2 आंब्याची पानं जी आहेत तर ती त्या पाण्यामध्ये तुम्हाला ग्लासमध्ये टाकायची आहेत. देवघरासमोर आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते म्हणायचं आहे. दोन्हींपैकी तुम्हाला एक सेवा करायची. यानंतर ना हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला उचलायचं आहे आणि ते पाणी तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे. हे पाणी घरात शिंपडल्याने व्यक्तीचे रोग, त्याचबरोबर आपल्या घरातल्या व्यक्तींना काही दोष लागलेले असेल, कुणी काही नजरदोष लावलेले असेल, काही करणीबाधा आपल्या कुटुंबावर केलेली असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होते. म्हणून प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये करायचा आहे. जोपर्यंत तुमच्या घरामध्ये सर्व काही सुरळीत चालत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्ही करत चला. कारण आंब्याच्या झाडामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये दैवी शक्ती असते आणि हा उपाय केल्याने नक्की त्याचं निश्चितच फळ आपल्याला मिळत असतं. त्याचबरोबर जर तुम्ही सतत पैशांच्या अडचणीमध्ये असेल, सतत तुम्हाला आर्थिक समस्या तुमच्या मागे लागलेली असेल, आलेला पैसा टिकत नसेल किंवा विनाकारण हातातून जास्त पैसा खर्च होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत. कुठेही फाटलेली, तुटलेली, चिरलेली ही पानं घ्यायची नाहीत. 11 पानं एकावर एक ठेवायची आणि एक पांढरा जो कच्चा सुताचा धागा जो असतो तर धाग्यामुळे तुम्हाला ही पानं बांधायची आहेत. यानंतर ना हे पानं जे आहेत तर ती तुम्हाला मधात बुडवायची आहेत आणि यानंतर मधात बुडवून, संपूर्ण बुडवण्याची गरज नाही, फक्त अर्धे पानं जे आहे तर ते मधात तुम्हाला बुडवायचे आहेत आणि हे पानं तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत. आणि यामुळे आपल्या घरातील पैशांच्या संबंधित सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती जी आहे तर ती नांदत असते. आता महादेवाच्या शिवलिंगावर तुम्हाला हे पानं अर्पण करताना जी अशोक सुंदरीची जागा आहे तर तिथे तुम्हाला ही पानं अर्पण करायची आहेत. अशोक सुंदर जागा ही कुठे असते हे तुम्हाला स्क्रीनवरती मी आता दाखवलेलं आहे. तर ही पानं तुम्हाला याच ठिकाणी अर्पण करायची आहेत आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये आंब्यांच्या पानांचे हे 3 प्रभावी उपाय आवर्जून करायचे आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.